नगरमधनं बातमी येते, भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांच्यासाठी एक मोठा धक्का बसलेला आहे, कारण बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साई कृपा कारखाना जप्त करण्यात आलाय। पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पांडुरंग, या कारवाईबद्दल तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत? कधी नेमकी कारवाई करण्यात आली? अश्विन, भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्यासाठी ही फार मोठी नामुष्कीची घटना आहे, कारण बबनराव पाचपुते यांनी हिरडगावचा जो साई कृपा कारखाना याची जप्ती कारवाई टाळण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला, अनेक वेळा मुदतवाढ मागितली, मात्र त्यांनी जो काही खटाटोप केला होता त्याला पूर्ण अपयश आल्याचं दिसतंय। कारण पंजाब नॅशनल बँक या बँकेनं आपली जी काही थकबाकी आहे, 450 कोटीची तब्बल थकबाकी आहे, या थकबाकी कोटी हा कारखाना आता तत्वत जप्त केलेला आहे आणि पुढची जी प्रक्रिया आहे म्हणजे फिजिकल पोझिशन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव त्यांनी सादर केलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बबनराव पाचपुते यांचा हा कारखाना नेहमीच वादात राहिलेला आहे, कारण या कारखान्याकडे शेतकऱ्यांचे तब्बल 35 ते 40 कोटी थकबाकी आहे। या थकबाकीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा मोठमोठी आंदोलनं केली, मात्र त्यांच्या हाती एक दमडीही पडली नव्हती। मात्र त्यानंतर ही बबनराव पाचपुते यांच्या ज्या कारखान्यानं मोठ्या प्रमाणामध्ये बँकांकडून कर्ज घेतलं, आंध्र बँक असेल, बडोदा बँक असेल, या बँकांकडून तब्बल त्यांनी 278 कोटी कर्ज घेतलं होतं, मात्र या कर्जाची परतफेड केली नाही, त्यामुळे हे तब्बल 383 कोटीवर याची थकबाकी पोहोचली। अनेक वेळा त्यांना मुदतवाढ देऊनही थकबाकी न दिल्यानं बँकेनं अखेर जप्तीची कारवाई केलेली आहे। याचबरोबर या कारखान्यासाठी त्यांनी जे तारण ठेवलं होतं, बबनराव पाचपुते यांचा एक दुसरा एक कारखाना आहे देवदेशांचा, तो आणि त्यांचं जे घर आणि कार्यालय आहे तेही जप्त होण्याची नामुष्की बबनराव पाचपुते यांच्यावर ओढवली।